जय भीम मित्रांनो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय भारत, नमो बुद्धाय पूर्ण जगात. मी सनी वागोदे, MH19, जळगाव जिल्हा खानदेश. मित्रांनो, मी आता ऑनलाईन आलेलो आहे आणि माझा एक मित्र आहे. त्याचं असं बोलायचं आहे की त्याला जे आता प्रोटेस्ट झालं CJPचं, कॉकरोच जनता पार्टी जी आपली झालेली आहे, काही बरेच लोक मेलेले आहे आणि जे काही आहे बिचारे मुलं मेलेले आहे पेपर लीक झाल्याबद्दल. त्याचं असं म्हणणं आहे की हे जे पार्टी आहे फक्त राजनीतीसाठी आहे आणि याचं काहीच म्हणजे अर्थ नाही, काहीच फायदा नाही. पण मला असं बोलायचं आहे मित्रांनो, की हा जो मुद्दा आहे राजनैतिक नसल्यामुळे हा मुद्दा जो आहे आपल्या सगळ्यांसाठी आहे. जेणेकरून जर माझ्या घरामध्ये जर कोणी माझा नातेवाईक वगैरे जर असतं आणि त्यांनी सुसाईड केलं असतं, तर मी पण आपलं जे आहे न्याय मागितला असता समाजामध्ये आणि मी पण लढलो असतो. मी तिथपर्यंत जाऊ नाही शकलो दिल्लीपर्यंत. पण मी महाराष्ट्रामध्ये असून मी प्रत्येक त्यांचे जे ब्लॉग्स राहायचे, त्यांचे व्हिडिओज राहायचे मी बघायचो आणि मला खूप रडायला यायचं की यार इतकं बिचारे जे मेहनत करतात विद्यार्थी आणि एवढं हे करून मेहनत करून त्यांच्याकडे पैसे नसतात, त्यांचे आईवडील कसे गोरगरीब असतात, मेहनत करून आपल्या मुलाला शिकवतात, कुठून पैसा येणार त्यांच्याकडे आणि ते प्रामाणिक शिकतात. आणि तुम्हाला माहिती आहे विदर्भामध्ये पण सुद्धा शेतकरी आत्महत्या करतात, त्यांच्याकडे पाणीसाठी पैसा नसतो, विहिरीसाठी वगैरे. शेतकरी खूप म्हणजे तिकडचे तुम्हाला माहिती आहे दरवर्षी आत्महत्या करतात. तर मित्रांनो, हे जे गोरगरिबांचे मुलं आहे शिकतात आणि शिकून नोकरी करून आपल्या आईवडिलांना जे त्यांनी जीवन दिलं आहे ते सांभाळ करतात. तर मित्रांनो, आपण तर सगळे एकच आहोत ना, ST, SC, OBC आणि आपले जे महान पुरुष आहे आपल्या लोकांनी त्यांनी आपल्याला चांगलं जीवन दिलं आहे. त्यांच्यामुळेच मी आज जगतो आणि मी जे काही चांगलं झालेलो आहे, निर्व्यसनी झालेलो आहे, महान पुरुषांचे पुस्तक वाचूनच झालेलो आहे मित्रांनो. तुम्हाला असं बोलायचं मित्रांनो, आपण सगळे एकच आहे, भाऊ-बहीण जे काही आपण सगळे आहे, सगळे म्हणजे एकमेकांना आपण म्हणजे आपलं भारतीय लोक म्हणतात, तर आपण सगळे एकच आहेत. तर मित्रांनो, माझ्याकडे जर तुम्ही बघायला गेलं माझी सगळ्यात मोठी संपत्ती जर तुम्हाला पाहायला मिळणार तर हे महान पुरुषांचे पुस्तक आहेत. तुम्ही पाहू शकतात इथं फुले शाहू आंबेडकरचे जे विचार आहेत हे महान पुस्तक, हे जे महान पुरुष आहे माझे देव, मी यांना देव मानतो. हे भगवान बुद्ध आणि धम्म त्यांचं हे असे पुस्तक आहेत माझ्याकडे. हे छोटीशी लायब्ररी आहे आणि मी हे वाचत असतो मित्रांनो. आणि मला याच्याने खूप म्हणजे नॉलेज येतं आणि ज्ञान मिळतं आणि मला सुकून मिळतं मित्रांनो. तर मित्रांनो, माझ्याकडे जरी जास्त पैसा नसला तरी चालेल, पण माझ्याकडे मित्रांनो मी हे व्यवस्था करतो की मी पैसे कमवून मी दररोज न्यूज वाचले, म्हणजे आपले समाचार जो पेपर आहे आपला हा रोज पेपर वाचले पाहिजे. मला मित्रांनो हा छंद आहे अभ्यासाचा, कारण की हे चांगल्या गोष्टी राहणं वगैरे बोलणं बिहेवियर आपलं हे फक्त शिक्षणामुळे येतं मित्रांनो. आणि जे काही तुम्ही जर व्यसन करणार तर व्यसनमुळे तुमचे पार्ट्स खराब होणार. जर तुम्ही आज किडनी जर बघायला गेलं तुमचं जर खराब झाली मित्रांनो तर 1 करोड आणि 50 लाखाचं तुमचं लिव्हर. म्हणजे हे तुम्ही जिम जॉईन वगैरे योगा वगैरे करा मित्रांनो आणि चांगले राहा. आणि जो माझा मित्र बोलतो आहे त्यालाही समजलं पाहिजे की आपण भारतीय आहे, सगळ्यांनी एकमेकांना प्रेम घेतलं पाहिजे आणि कुठलेच मुद्दे न घेता हिंदू मुसलमान सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे. जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलेलं आहे, सगळ्यांसाठी लिहिलेलं आहे. आणि मला असं वाटतं मित्रांनो की सगळ्यांसोबतच आपण व्यवस्थित राहिले पाहिजे आणि कोणीच आपलं म्हणजे हे नाही बसलं पाहिजे चुकीचं. हे माझे देव आहे मित्रांनो, मी यांना देव मानतो. आणि मी जेव्हा बाहेर जातो तेव्हा मी बहुजन हिताय बहुजन सुखाय माझे विचार आहेत, तर यांचाच पाठिंबा असतो माझ्याकडे कुठलं काही मी हे नसतं माझ्याकडे मित्रांनो. मी कुठले शस्त्र न काही नाही, फक्त हे माझे विचार आहेत. हे महान पुरुषांना देव मानतो मित्रांनो. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे माझी खूप मोठी संपत्ती आणि प्रॉपर्टी आहे. हे तुम्हाला पाहायला मिळणार मित्रांनो. हे माझी संपत्ती आणि प्रॉपर्टी, हे माझे दैवत आहे. मी यांना देव मानतो मित्रांनो. सकाळी उठून यांची पूजा करतो आणि बाहेर जे काही कामाला असतो मित्रांनो मी जातो मित्रांनो. तर सगळ्यासोबत चांगले राहा, व्यवस्थित राहा मित्रांनो. आपला जो मुद्दा आहे मित्रांनो शिक्षणाचा, आणि शिक्षण हे सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांपर्यंतच पोचलं पाहिजे मित्रांनो. कारण की तुम्ही जर शिक्षण नाही करणार तर तुमचं कुठं पण शोषण होणार, फसवणूक होणार. आणि डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर फक्त शिक्षणामुळे मित्रांनो. त्यासाठी जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय, पूर्ण विश्वात जय शिवराय, फुले शाहू आंबेडकर. थँक्यू मित्रांनो.